तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपण जो सेटअप शेअर केलेला आहे त्या सेटअपवर तुम्ही सुद्धा ट्रेड घेता आणि मी सुद्धा ट्रेड घेतो। पण असं काय फरक होतो की माझे ट्रेड मला टार्गेट देतात आणि तुमचे ट्रेडमध्ये तुमचा एसएल हिट होते। काय गोष्टी अशा बघायला पाहिजे चार्टवर की ज्या तुम्ही बघत नाही। तर मित्रांनो, त्याच्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे अशी की मार्केटचं डायरेक्शन बघणं पहिल्यांदा गरजेचं आहे। ट्रेड एक्झिक्यूट करताना किंवा आपला सेटअप जर बनत असेल तर पहिल्यांदा मार्केटचं डायरेक्शन बघणं गरजेचं आहे। दुसरी गोष्ट म्हणजे डे लिक्विडिटी किंवा ज्या लिक्विडिटीच्या लेवल आहेत त्या बघणं गरजेचं आहे। तिसरी गोष्ट म्हणजे सपोर्ट रेजिस्टन्स बघणं गरजेचं आहे। चौथी गोष्ट म्हणजे चार्ट पॅटर्न बघणं गरजेचं आहे आणि पाचवी गोष्ट म्हणजे व्हॉल्यूम मार्केटमध्ये आहे की नाही हे बघणं गरजेचं आहे। मित्रांनो, ह्या जर तुम्ही 5 गोष्टी बघितल्यात आणि आपला जर सेटअप बनला तर त्याच्यामध्ये तुम्हाला डेफिनेटली टार्गेट मिळण्याची शक्यता आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।